2 मिनिटं आपलं हे काल झालेलं आहे. आज आपण चालू करणार आहे स्टॅट्युटरी. ओके, म्हणजे काय? घनता. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? माहिती. ओके, माहिती त्याच्या वरचं आहे फक्त बरं काही म्हणजे आपलं सिक्युरिटी वगैरे जे आहे पण जे काल बघितलं त्याचं आहे. द शुल्ड अगेन विथ द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. खाली दिलेलं काही इन्फॉर्मेशन शुल्ड अगेन द बिझनेस ऑब्जेक्टिव्ह. जे तुमची इन्फॉर्मेशन वगैरे आहे ती बिझनेसला ऑब्जेक्टिव्ह आहेत. IT strategic plans need to specify and current future business requirement. तुमच्या जे फ्युचरला बिझनेसला जी लागणारी रिक्वायरमेंट आहे ती IT स्ट्रॅटेजी तुम्हाला काय करते? गरज पुरवते. द गोल्स ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी गव्हर्नन्स म्हणजेच काय? तर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑनलाईनद्वारे बिझनेस अँड IT स्ट्रॅटेजी विथ ऑर्गनायझेशन ऑब्जेक्टला दिली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला खाली काही डायग्राम दिली आहे. डायग्राम आता आपण समजून घेऊया. डायग्रामचा अर्थ काय आहे? अंडरस्टँड द स्टॅट्युटरी ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणजेच काय? सर्वात पहिली तुम्हाला ऑर्गनायझेशनची बिझनेसचे गोल्स स्ट्रॅटेजी समजता येते. त्यानंतर म्हणजेच काय की सिक्युरिटीची प्लॅन जी बिझनेस वगैरे असते त्याची जरूरत आणि अनुसार त्याचे होणारे चेंजेस या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटते. गेदर डेटा अँड व्ह्यूज ऑन द सायबर सिक्युरिटी रिस्क. दुसरं काय सांगितलं गेलेलं आहे आपल्याला? हे तुम्हाला दुसरं बघायला भेटत असेल. दुसरं काय सांगितलेलं आहे? सायबर सिक्युरिटीला जे जोडलेले रिस्कची जी माहिती असते ती एकगट्टा करता येते. जसं तुमचे हॅकिंग असेल, डाटा चोरी असेल किंवा मालवेअर असेल इत्यादी. प्रिपेअर प्रायमरी सायबर सिक्युरिटी रिस्क आणि प्रोफाईल. मिळालेल्या इन्फॉर्मेशनच्या वरती आधार तुमचं नकली प्रोफाईल ही तयार करता येते. म्हणजे काय? तुमचं आधार कार्ड प्रोफाईल वगैरे असेल, लॉग इन प्रोफाईल वगैरे असेल ते तुम्हाला तयार करता येते. त्यानंतर तुमचं चौथं सांगितलं गेलेलं असं व्हॅलिडेटेड अँड द फायनलाइज द सायबर सिक्युरिटी रिस्क प्रोफाईल. बनवलेली रिस्क प्रोफाईल जे आहे ते तुम्हाला चेक करता येते आणि व्हेरीफाय करायला फायनल करते. म्हणजे इम्पॉर्टंट जी तुमची रिस्क वगैरे असते ती एखादी म्हणजे आपण म्हणतो ना एखादी मागं वगैरे राहिलेलं नाही आहे त्याला बघणं की तेव्हा त्याला पुढे घेऊन संगत चालणं. डेव्हलप सायबर सिक्युरिटी रिस्क मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन्स. आता रिस्कला कमी करायला ते ॲक्शन प्लॅन बनवले जातात. जसं तुमचं सिक्युरिटी कंट्रोल्स असन, बॅकअप असन, फायरवॉल असन, ट्रेनिंग असन, ETC म्हणतो आपण त्याला, बरोबर. ही सिक्युरिटी वगैरे करतात तुमच्या सिस्टमला बॅकअप घ्यायचं काम करतात. डाटा बॅकअप असन, तुमचा फायरवॉलचा असेल, नेटवर्क कॅपॅसिटी, तुमची नेटवर्क वगैरे कॅपॅसिटी वगैरे असं ते असं, बरोबर, त्याला ते याचं काम करतं. तर आपल्याला नंतर काय सांगितलं गेलेलं असेल? कम्युनिकेट सायबर सिक्युरिटी रिस्क प्रोफाईल अँड ॲक्शन प्लॅन्स. तर कम्युनिकेट म्हणजे काय की जडणघडण करतं. म्हणजे काय होतं की आपण एखाद्याचं मीट होतं. म्हणजे काय होतं? मिळतं आपल्याला. कम्युनिकेट करणे म्हणजे काय? नेटवर्क बनवणे किंवा मेड द नेटवर्क ऑफ द चेन बनवतं नेटवर्कची. रिस्क आणि ॲक्शन प्लॅनला रिस्क आणि ॲक्शन प्लॅनची जी माहिती असते ती मॅनेजमेंट आणि रिस्पॉन्सिबल लोकांकडेच देणं. असं ते कोणालाही देते नाही. आलं बाबा घे तू धर, तुझं आता आलेलं आहे, घेऊन टाक आता ही माहिती तुला, असं देते नाही. सगळ्यांना माहिती पाहिजे की येथे असं रिस्क तयार होते, त्याच्यावरती काय सोल्युशन आहे. इम्प्लिमेंट सायबर सिक्युरिटी रिस्क अँड मॅनेजमेंट ॲक्शन प्लॅन्स. शेवटी जे बनवलं जातं सिक्युरिटी ॲक्शन प्लॅन्सला जे लागू करता येते. म्हणजेच काय की सिक्युरिटी कंट्रोलला काय लागतं? रिस्कला काय करावं लागतं? मॉनिटरिंग करावं लागतं. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला मुख्य उद्देश काय आहे की सायबर सिक्युरिटीचे रिस्कला असतं त्याला आपल्याला ओळखणं आणि त्याच्यावरती ऑर्गनायझेशन आणि बिझनेसवरती ऑब्जेक्टिव्हला सुरक्षित ठेवणं. ETC त्यांचं महत्त्वाचं काम आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.